Hello everyone, myself Govind Despute, lecturer at Pravara Medical Trust College of Pharmacy, Shevgaon. Dear friends, last lecture we discussed about chapter that is the sterile dosage form, in which we learn about the what is the sterile dosage form. Those dosage forms are administered by or are administered other than oral route of administration. दॅट्स कॉल स्टराईल डोसेज फॉर्म. म्हणजे असे प्रोडक्ट जे ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने न घेता अदर रूट्सने ॲडमिनिस्टर केले जातात, जसं की पॅरेंटल रूटने ॲडमिनिस्टर केले जातात, त्यांना म्हणतात स्टराईल डोसेज फॉर्म्स. मग इंजेक्शन, ट्रान्सफ्युजन बॉटल्स हे काय झाले, पॅरेंटल प्रिपरेशन झाले, जे की आपण पॅरेंटल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने ॲडमिनिस्टर करतो. पॅरेंटल म्हणजे इंट्रामस्क्युलर, इंट्राव्हेनस अँड इंट्रासबक्युटेनियस किंवा इंजेक्शन आणि निडलच्या साह्याने जे ड्रग ॲप्लाय केले जातात त्याला म्हटलं आहे पॅरेंटल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन्स. देन इंजेक्शन आर द स्टराईल सोल्युशन और सस्पेन्शन ऑफ ड्रग इन ॲक्वियस और ऑइली व्हेहिकल meant for introduction into the body by means of injectable needle under or through one or more layer of the skin or mucous membrane. Injection should be sterile, isotonic and free from foreign particle because they should be introduced into the blood circulations. Also discuss the advantages of parenteral preparations, disadvantages of parenteral preparations, route of administration of parenteral products. Now in this lecture we discuss about the general requirements for parenteral dosage forms. The formulation of parenteral products involve careful consideration as per following requirements like stability. पॅरेंटल डोसेज फॉर्मसाठी ज्या काही रिक्वायरमेंट्स सांगितल्या त्यामध्ये फर्स्ट येते स्टॅबिलिटी, स्टरिलिटी, फ्री फ्रॉम पायरोजन्स, फ्री फ्रॉम फॉरेन पार्टिकल्स, आयसोटोनिसिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, केमिकल प्युरिटी. आता स्टॅबिलिटीमध्ये काय सांगितले त्यांनी, द स्टॅबिलिटी ऑफ पॅरेंटल प्रिपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पॅरेंटल प्रिपरेशनची स्टॅबिलिटी महत्त्वाची आहे. म्हणजे पॅरेंटल प्रिपरेशन हे आपलं फिजिकल ॲज वेल ॲज केमिकली स्टॅबल पाहिजे. फिजिकल किंवा केमिकली स्टेबल पाहिजे. देन का पाहिजे तर फॉर लॉंग पिरियड ऑफ लाईफ, त्यासाठी पॅरेंटल प्रोडक्ट्सची स्टॅबिलिटी महत्त्वाची आहे, बोथ स्टॅबिलिटी फिजिकल आणि केमिकल्स. देन स्टरिलिटी म्हणजे काय तर जे काही फॉरेन पार्टिकल्स आहेत आपले ते फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम पाहिजे. स्टरिलिटी म्हणजे द पॅरेंटल प्रिपरेशन should be free from all type of microorganism, that's called sterility. Aseptic condition are required to be maintained during the preparation of parenteral products and its administrations. The parenteral products must pass the test of sterility. पॅरेंटल प्रोडक्टसाठी स्टरिलिटी टेस्ट महत्त्वाची आहे, कारण आपल्याला पॅरेंटल प्रिपरेशन्स हे फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम पाहिजे. प्रत्येक टाईपच्या किंवा कोणत्याही प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला त्यामध्ये प्रेझेंट नको आहे. का की आपण पॅरेंटल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू पॅरेंटल प्रोडक्ट्स, स्टराईल डोसेज फॉर्म्स हे आपण डायरेक्टली ब्लड सर्क्युलेशनमध्ये ॲडमिनिस्टर करणार आहे, जेणेकरून आपल्याला 100% थेरॅपेटिक इफेक्ट मिळेल. त्यासाठी that's why stability. Then next one, free from pyrogens. Parenteral preparation should be free from toxin and pyrogens. प्रिपरेशन्स कसे असले पाहिजे, फ्री फ्रॉम पायरोजन्स, त्यामध्ये कसल्याही प्रकारचं कोणत्याही टाईप्सचा पायरोजन आपल्याला प्रेझेंट नको आहे. बिकॉज किंवा इट इज नेसेसरी दॅट द पॅरेंटल प्रोडक्ट्स मस्ट पास द टेस्ट फॉर पायरोजन्स. पॅरेंटल प्रोडक्ट्सने पायरोजन टेस्ट का पास केली पाहिजे किंवा पायरोजन्स का नसले पाहिजे, बिकॉज कंटेमिनेटेड पॅरेंटल प्रोडक्ट्स कॉज राईज इन बॉडी टेम्परेचर आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन. जर पायरोजन
आपल्या प्रोडक्टमध्ये, आपल्या स्टराईल प्रोडक्टमध्ये पायरोजन जर प्रेझेंट असतील आणि आपण पायरोजन प्रेझेंट असलेला स्टराईल प्रोडक्ट जर ॲडमिनिस्टर केला तर पेशंटचं बॉडी टेम्परेचर वाढू शकतं. हा त्याचा साईड इफेक्ट आहे. पेशंटचं बॉडी टेम्परेचर वाढू नये यासाठी आपले जे काही स्टराईल प्रोडक्ट आहे ते कसे असले पाहिजे, फ्री फ्रॉम पायरोजन्स, फ्री फ्रॉम टॉक्झिन्स असले पाहिजेच. द नेक्स्ट वन, फ्री फ्रॉम फॉरेन पार्टिकल्स. Free from foreign particles, the parenteral product should be free from foreign particles such as dust and fibers. आपल्या प्रोडक्टमध्ये कसल्याही प्रकारचा किंवा कोणत्याही प्रकारचा फॉरेन पार्टिकल नसला पाहिजे. जसं की डस्ट असेल, फायबर्स असेल, तो नसले पाहिजे. का? टू एन्श्युअर दिस द पॅरेंटल प्रोडक्ट मस्ट बी पास द क्लॅरिटी टेस्ट. पार्टिकल आहे की नाही, पार्टिकल प्रेझेंट आहेत की नाही किंवा पार्टिकल प्रेझेंट नाही हे शो करण्यासाठी जी टेस्ट कंडक्ट केली जाते, जी टेस्ट परफॉर्म केली जाते, दॅट इज द क्लॅरिटी टेस्ट. क्लॅरिटी टेस्टमधनं आपला प्रोडक्ट फ्री पास झाला पाहिजे किंवा आपल्या प्रोडक्टची क्लॅरिटी टेस्ट पास झाली पाहिजे. क्लॅरिटी टेस्ट जर पास झाली तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फॉरेन पार्टिकल्स नाही. The next one, isotonicity. The parenteral products should be isotonic with blood plasma and body fluid. ही खूप महत्त्वाची आहे कारण इन ऑर्डर टू अवॉइड एनी कॉम्प्लिकेशन ऑन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पॅरेंटल प्रोडक्ट्स. नंतर जे येणारे काही कॉम्प्लिकेशन्स आहे ते कॉम्प्लिकेशन्स येऊ नये यासाठी आयसोटोनिसिटी ही टेस्ट पण आपल्या स्टराईल डोसेज फॉर्मने पास केली गेली पाहिजे. द नेक्स्ट वन, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. The parenteral products meant for intraspinal injections should have the same specific gravity as that of spinal fluid into which the same are to be injected. And last one is the chemical purity. The parenteral product should be free from chemical impurities. म्हणजे आपल्या पॅरेंटल प्रोडक्टमध्ये कसल्याही प्रकारची केमिकल इम्प्युरिटी नको आहे. का? It should be within certain limit as specified in the monograph of that preparation in the pharmacopoeia. That's why our product free from any impurity of the chemicals. These are the general requirement for the parenteral dosage form, in which we discuss about the first, stability, second, sterility, third one, free from pyrogens, fourth one, free from foreign particles, fifth one, isotonicity, sixth one, specific gravity, and last one is the chemical purity. The next point, that is the formulation of parenteral preparations. Formulation of parenteral preparations. The formulation of parenteral preparations need careful planning through knowledge of the medicament and adjuvant to the use. The excess use of adjuvant in parenteral products should be avoided as some of these may interfere with the drug. म्हणजे पॅरेंटरलचं फॉर्म्युलेशन करत असताना आपल्याला पॅरेंटरलचं फॉर्म्युलेशन करण्या अगोदर पूर्ण प्लॅनिंग गरजेचे आहे. प्लॅनिंगसोबतच आपल्याला मेडिसिनचं पण पूर्ण नॉलेज पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला ॲडज्युव्हंट्सचं पण नॉलेज पाहिजे की किती प्रमाणामध्ये ॲडज्युव्हंट्स आपल्याला त्यामध्ये यूज करायचे. ॲडज्युव्हंट्स म्हणजे काय? तर ॲडज्युव्हंट्स म्हणजे असा सबस्टन्स जो आपण प्रोडक्टमध्ये टाकतो. कशासाठी टाकतो? इन्क्रीज द स्टॅबिलिटी अँड क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट. प्रोडक्टची क्वालिटी आणि स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी जो प्रोडक्ट यूज केला जातो, जो सबस्टन्स यूज केला जातो त्याला म्हटलं ॲडज्युव्हंट्स. प्रोडक्टची स्टॅबिलिटी आणि प्युरिटी किंवा क्वालिटी वाढवण्यासाठी जो सबस्टन्स यूज केला जातो त्याला ॲडज्युव्हंट म्हटलं आहे. तर मग या ॲडज्युव्हंटचं पण आपल्याला फॉर्म्युलेशन करण्या अगोदर नॉलेज पाहिजे. अगोदर प्लॅनिंग पाहिजे, प्लॅनिंगसोबत मेडिकामेंटचं नॉलेज, त्याचबरोबर ॲडज्युव्हंटचं पण नॉलेज पाहिजे की ते किती प्रमाणामध्ये यूज करायचे वगैरे हे पाहिजे. जर आपण एक्सेस ॲडज्युव्हंट यूज केले फार्मास्युटिकल पॅरेंटल प्रोडक्ट्समध्ये किंवा ते करायला नाही पाहिजे, दॅट बी अवॉइडेड ॲज सम ऑफ दिस इंटरफेअर विथ द ड्रग. इन द प्रिपरेशन ऑफ पॅरेंटल प्रोडक्ट्स सच ॲज फर्स्ट मेन टू यूज केले जातात व्हेकल आणि ॲडज्युव्हंट्स. ॲडज्युव्हंट्समध्ये पुन्हा टाईप्स पडतात: सोल्युबलायझिंग एजंट्स, स्टॅबिलायझर, बफरिंग एजंट, अँटीबॅक्टेरियल एजंट्स, चिलेटिंग एजंट, सस्पेंडिंग, इमल्सिफाईंग अँड वेटिंग एजंट्स अँड टोनिसिटी फॅक्टर्स. नाव डिस्कस वन बाय वन. म्हणजे
पॅरेंट्रलचे फॉर्म्युलेशनचे मेन 2 टाईप पडतात, व्हेइकल आणि ॲडज्युएंट्स. ॲडज्युएंट्सचे पण पुन्हा टाईप्स सांगितले त्यांनी. ॲडज्युएंट्समध्ये काय काय येतं तर सोल्युबलायझिंग एजंट, स्टॅबिलायझर, बफरिंग एजंट, अँटीबॅक्टेरियल एजंट, चिलेटिंग एजंट, सस्पेंडिंग इमल्सिफाईंग अँड वेटिंग एजंट आणि टोनिसिटी फॅक्टर्स, एवढे पॉईंट येतात. मग आपण फर्स्ट पॉईंट डिस्कस करूया, व्हेइकल्स. व्हेइकल काय आहे तर व्हेइकलचे पुन्हा त्यांनी काही टाईप सांगितले, त्यामध्ये ॲक्वियस व्हेइकल अँड नॉन ॲक्वियस व्हेइकल. व्हेइकलचे 2 टाईप सांगितले, ॲक्वियस व्हेइकल आणि नॉन ॲक्वियस व्हेइकल. ॲक्वियस व्हेइकलमध्ये सांगितले की वॉटर इज यूज ॲज अ व्हेइकल फॉर मेजॉरिटी ऑफ इंजेक्शन बिकॉज वॉटर इज टॉलरेटेड वेल डन बाय द बॉडी अँड सेफेस्ट टू द ॲडमिनिस्ट्रेशन्स. ॲक्वियस व्हेइकलमध्ये जास्त प्रमाणामध्ये वॉटर यूज केलं जातं. का वॉटर यूज केलं जातं तर वॉटर हे गुड टॉलरेटेड आहे आपल्या बॉडीसाठी आणि सेफ पण आहे. त्यासाठी व्हेइकल, पॅरेंट्रलमध्ये व्हेइकल म्हणून मोस्टली वॉटर यूज केलं जातं. तर ॲक्वियस सोल्युशन यूज ॲज वॉटर फॉर इंजेक्शन. मग काय काय यूज केलं जातं, वॉटर फॉर इंजेक्शन, वॉटर फॉर इंजेक्शन फ्री फ्रॉम कार्बन डायऑक्साईड, वॉटर फॉर इंजेक्शन, वॉटर फॉर injection free from carbon dioxide, then water for injection free from dissolved air. Water for injection is a sterile water which is free from volatile, non-volatile impurities and also from pyrogens. Water हे 3 टाइप, water for injection free from carbon dioxide, water for injection free from dissolved air. Water and injection is a sterile water which is free from volatile and non-volatile impurities and also from pyrogens. Pyrogens are byproduct of bacterial metabolism. What is the pyrogen? Pyrogen is the byproduct of the bacterial metabolism. Pyrogens have polysaccharides, thermostable, soluble in water, unaffected by bactericide, and can pass through bacterial proof filters. Pyrogens can be removed from water by simple distillation process using an efficient trap which prevents the pyrogen to ensure filled into the final container, seal and sterile by using autoclave. पायरोजन्स काय आहे तर पायरोजन्स हे बॅक्टेरियाचे मेटाबॉलिझम झाल्याच्यानंतर जे काही बाय प्रोडक्ट तयार होतो त्याला पायरोजन्स म्हटलं आहे. पायरोजन्स मध्ये काय काय प्रेझेंट असतात तर पॉलिसॅकराइड्स पायरोजन्स, थर्मोस्टेबल पायरोजन्स, सोल्युबल इन वॉटर पायरोजन्स अँड अनअफेक्टेड बॅक्टेरिसाइड कॅन बी पास थ्रू बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर्स. जर आपल्याला आपलं वॉटर पायरोजन फ्री करायचं असेल तर त्यासाठी सिंपल प्रोसेस आहे, दॅट इज द सिंपल डिस्टिलेशन प्रोसेस बाय युझिंग अन इफिशियंट ट्रॅप विच प्रिव्हेंट द पायरोजन टू एंटर इन टू द कंडेन्सर. Then immediately after the preparation of water for injection, it is filled into the final container, sealed sterile by autoclave. Water for injection contaminated with pyrogens may cause a rise in temperature. जर वॉटर फॉर इंजेक्शनमध्ये पायरोजन प्रेझेंट असतील तर दॅट साईड इफेक्ट इज द राईज इन टेम्परेचर इफ वेन ॲडमिनिस्टर. जेव्हा आपण ॲडमिनिस्टर करतो त्यावेळेस काय त्यामध्ये पायरोजन्स जर प्रेझेंट राहिले असतील, त्यामध्ये पायरोजन्स जर प्रेझेंट राहिले तर त्याचा साईड इफेक्ट राईज इन बॉडी टेम्परेचर वाढवलं जातं किंवा वाढतं. वॉटर फॉर इंजेक्शन्स must be passed from test for pyrogen is done to ensure that water for injection is free from pyrogens. पायरोजन टेस्ट ही वॉटर फॉर इंजेक्शनसाठी पायरोजन टेस्ट ही मस्ट बी आहे, जेणेकरून दॅट वी हॅव एन्श्युअर आवर वॉटर इज फ्री फ्रॉम पायरोजन्स. दीज आर द ॲक्वियस व्हेइकल. यामध्ये काय काय लक्षात ठेवणार की ॲक्वियस व्हेइकलमध्ये वॉटर हे मोस्टली वापरलं जातं. व्हेइकल पॅरेंटल प्रिपरेशनच्या फॉर्म्युलेशनमध्ये वॉटर हे ॲक्वियस व्हेइकलमध्ये वापरलं जातं, जेणेकरून वॉटर हे सेफ आहे आपल्या बॉडीसाठी आणि टॉलरेटेड आहे. पण त्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो की त्या बॅक्टेरियाचे मेटाबॉलिझम झाल्याच्यानंतर त्यामध्ये बॅक्टेरिया मेटाबॉलिझमचा जो काही बाय प्रोडक्ट आहे पायरोजन्स प्रेझेंट असतात. जर आपल्या वॉटरमध्ये पायरोजन्स प्रेझेंट असतील आणि ते जर ॲडमिनिस्टर करण्यात गेलं तर त्याचा साईड इफेक्ट असा होतो की पेशंटचं टेम्परेचर इन्क्रीज होतं, बॉडी टेम्परेचर वाढतं. तर आपल्याला आपलं जे वॉटर आहे ते फ्री फ्रॉम पायरोजन्स करायचं असतं. आणि मग फ्री फ्रॉम जर आपलं वॉटर आपल्याला फ्री फ्रॉम पायरोजन्स करायचं असेल तर त्यासाठी कोणती प्रोसेस यूज करणार,
तर त्यासाठी आपण सिंपल प्रोसेस यूज करणार, त्याचं नाव आहे सिंपल डिस्टिलेशन प्रोसेस. सिंपल डिस्टिलेशन प्रोसेस मधनं आपण आपलं वॉटर फ्री फ्रॉम पायरोजन्स करू शकतो. आणि आपलं वॉटर मस्ट बी पायरोजन टेस्ट, आपलं वॉटरवर इंजेक्शन जे आहे ते त्या वॉटरवर इंजेक्शनने पायरोजन टेस्ट ही पास केलेली पाहिजे, जेणेकरून आपल्याला काही इन्श्युअर होईल की आपलं वॉटर जे आहे ते वॉटर फ्री फ्रॉम पायरोजन्स आहे. हे झालं ॲक्वियस व्हेकलबद्दल. नेक्स्ट व्हेकल दॅट इज द नॉन ॲक्वियस व्हेकल. नॉन ॲक्वियस व्हेकलमध्ये मेनली यूज केलं जातं, जसं ॲक्वियस व्हेकलमध्ये मेनली यूज केलं जातं वॉटर, तसं नॉन ॲक्वियस व्हेकलमध्ये मेनली यूज केलं जातं नॉन ॲक्वियस व्हेकल्स, जसं की अल्कोहोल आणि ऑइल. मोस्टली अल्कोहोल अँड ऑइल यूज केले जातात. कशासाठी? द प्रिपरेशन ऑफ पॅरामेट्रिकल प्रोडक्ट्स युझिंग नॉन ॲक्वियस व्हेकल. देन ऑइलमध्ये कोणकोणते ऑइल? फिक्स ऑइलमध्ये कोणकोणते? मग ॲरॅचिस ऑइल, कॉटन सीड ऑइल, आल्मंड ऑइल अँड सिसम ऑइल हे पॅरामेट्रिकल प्रिपरेशनमध्ये व्हेकल म्हणून यूज केलं जातं. त्यानंतर जे ऑइल व्हेकल्स जे यूज केले जातात जेव्हा डिपोट इफेक्ट ऑफ ड्रग इज रिक्वायर्ड और मेडिकामेंट्स आर इनसोल्युबल और स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. हे फिक्स ऑइल केव्हा यूज केले जाते? जेव्हा आपल्या ड्रगला मेडिकामेंट्सला स्लाइटली इनसोल्युबल इन वॉटर अगदी असतात त्यावेळेस यूज केले जातात. त्याचे एक्झाम्पल आहे देन इथिल अल्कोहोल पण जास्त प्रिपरेशनमध्ये यूज केलं जातं. इथिल अल्कोहोलमध्ये हायड्रोकॉर्टिसोन इंजेक्शन जे आहे, हायड्रोकॉर्टिसोन इंजेक्शन बनवलं जातं. हायड्रोकॉर्टिसोन जे आहे ते वॉटरमध्ये इन्सोल्युबल आहे, त्यामुळे सोल्युशन जे तयार करावं लागतं आपल्याला अल्कोहोलचं ते 50% तयार करावं लागतं. आणि अल्कोहोलमुळे काही साईड इफेक्ट होतात, दॅट इज द पेन. अल्कोहोल व्हेकल अल्कोहोल असल्यामुळे काय तयार होतो? पेन. देन ऑल्सो टिश्यू डॅमेज ॲट द साईट ऑफ इंजेक्शन, देअरफॉर इट इज नॉट यूज कॉमनली. त्यामुळे हे जास्त यूज केलं जात नाही. अल्कोहोलमध्ये जर आपण हायड्रोकॉर्टिसोन इंजेक्शन बनवलं, हायड्रोकॉर्टिसोन इंजेक्शन बनवलं, ते बनवावंच लागतं, कारण की हायड्रोकॉर्टिसोन हे वॉटरमध्ये इन्सोल्युबल आहे. जर आपण ते अल्कोहोलच्या साईडने बनवले त्याचे साईड इफेक्ट काय होतात? तर पेन आणि टिश्यू डॅमेज आहे त्याचे साईड इफेक्ट होतात. त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये वापरलं जात नाही. काही वेळेस पॉलिथिन ग्लायकॉल आणि ग्लिसरीन पण यूज केलं जातं. कशासाठी? डायल्युटेड विथ द स्टराईल वॉटर आणि टू प्रिपेअर द सोल्युशन फॉर इंजेक्शन. म्हणजे पॉलिइथिलीन ग्लायकॉल आणि ग्लिसरीन पण काही प्रिपरेशन ऑफ पॅरामेट्रिकलमध्ये व्हेकल म्हणून आपण यूज करत जातात. पण वापरण्या अगोदर आपल्याला ते काय करावं लागतात? स्टराईल वॉटरच्या साहाय्याने डायल्यूट करावं लागतात आणि त्याच वेळेस ते आपण यूज करू शकतो, जेणेकरून दे आर यूज ॲज अ सॉल्व्हंट ॲज वेल ॲज टू इन्क्रीज द स्टॅबिलिटी ऑफ सर्टन प्रिपरेशन्स. हे झालं व्हेकल्स. ॲक्वियस व्हेकल, वॉटर, नॉन ॲक्वियस व्हेकल, ऑइल अँड अल्कोहोल. देन नेक्स्ट दॅट इज द ॲडज्युव्हंट्स. ॲडज्युव्हंट्स म्हणजे असा सबस्टन्स जो आपण आपल्या प्रोडक्टमध्ये वापरणार आहे. कशासाठी वापरणार आहे? आपल्या प्रोडक्टची स्टॅबिलिटी आणि क्वालिटी टिकवण्यासाठी जो प्रोडक्ट वापरला जातो त्याला म्हटलं आहे ॲडज्युव्हंट्स. These adjuvants should be used only when it is absolutely necessary to use them. While selecting the additives, care must be taken that they should be compatible with physical and chemically with the entire formulation. They should be added in minimum possible quantity. ॲडज्युव्हंट्स कशासाठी वापरतो? आपण आपल्या प्रोडक्टची स्टॅबिलिटी आणि क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी ॲडज्युव्हंट्स यूज केले जातात. आणि जे पण ॲडज्युव्हंट्स आपण यूज करतो किंवा करणार आहेत म्हणजे ते आपल्याला करणं गरजेचं आहे, नेसेसरी आहे. आपण ते करावंच लागतं आपल्याला. जेव्हा आपण ॲडिटिव्ह्ज सिलेक्ट करतो, ॲडिटिव्ह सिलेक्ट करत असताना आपल्याला जी काळजी घ्यावी लागते ती काळजी म्हणजे आपण जो ॲडिटिव्ह्ज यूज करणार आहोत तो ॲडिटिव्ह्ज फिजिकली आणि केमिकली आपल्या फॉर्म्युलेशनमध्ये स्टेबल राहायला पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि आपण शक्यतो काय करतो? मिनिमम क्वांटिटी, कमीत कमी क्वांटिटी कशी स्टेबल राहील यावरती आपला फोकस असतो, किंवा ॲडज्युव्हंट्सची मिनिमम क्वांटिटी आपल्याला सफिशियंट असते. आता यामध्ये जे ॲडज्युव्हंट्स यूज केले जातात त्यामध्ये त्यांनी फर्स्ट सांगितलं आहे सोल्युबलायझिंग एजंट.
मग हे एजंट काय यूज केले जातात? हे एजंट टू इन्क्रीज द सोलिबिलिटी ऑफ ड्रगची सोलिबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी सोलिबिलायझिंग एजंट यूज केले जातात. मग त्याचं एक्झाम्पल आहे पॉलिसॉर्बेट्स आणि कोसॉल्व्हंट्स. देन स्टॅबिलायझर्स काय आहे? द ड्रग इन द फॉर्म ऑफ सोल्युशन्स. द ड्रग in the form of solution are more liable to deteriorate due to oxidation and hydrolysis. आपला जो काही ड्रग आहे तो त्या ड्रगचं ऑक्सिडेशनच्या आणि हायड्रोलिसिसच्या सहाय्याने काय झालं पाहिजे? डिटोरिएशन झालं पाहिजे. त्यासाठी जे काही यूज केलं जातं दॅट इज द स्टॅबिलायझर्स. द ऑक्सिडेशन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय ॲडिंग अ सुटेबल अँटीऑक्सिडंट एजंट. ऑक्सिडेशन आपण केव्हा प्रिव्हेंट करू शकतो? जेव्हा आपण सुटेबल अँटीऑक्सिडंट एजंट त्यामध्ये ॲड करू. मग अँटीऑक्सिडंट एजंट आहेत थायोयुरिया, ॲस्कॉर्बिक ॲसिड, सोडियम मेटाबायसल्फाईट आणि अजून काही प्रोडक्ट. त्यामध्ये प्रोडक्ट इज सील इन द ॲटमॉस्फेरिक ऑफ नायट्रोजन ऑर कार्बन डायऑक्साईड. आणि हायड्रोलिसिस काय प्रिव्हेंट करू शकतो आपण? बाय युझिंग द नॉन ॲक्वियस व्हेकलच्या साहाय्याने आपण हायड्रोलिसिस मेंटेन करू शकतो. देन बफरिंग एजंट. द डिग्रेडेशन ऑफ द प्रिपरेशन विच इज ड्यू टू चेंज इन pH कॅन बी प्रिव्हेंटेड बाय ॲडिंग अ सुटेबल बफर टू मेंटेन द डेझायर्ड pH. बफरिंग एजंट काय यूज केले जातात? तर जो काही pH आहे तो मेंटेन राहण्यासाठी pH मेंटेन करण्यासाठी बफरिंग एजंट यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल बफरिंग एजंटमध्ये सायट्रिक ॲसिड आणि सोडियम सायट्रेट, ॲसिटिक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेट हे बफरिंग एजंट आहेत. बफरिंग एजंट काय यूज केले जातात? तर मेंटेन द pH. देन अँटीबॅक्टेरियल एजंट्स. दिस सबस्टन्स आर ॲडेड इन ॲडिक्वेट क्वांटिटी. कमी क्वांटिटीमध्ये ॲड केले जातात टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ड्युरिंग स्टोरेज केल्याच्या नंतर बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ नये म्हणून किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ नये म्हणून अँटीबॅक्टेरियल एजंट यूज केले जातात. देन चिलेटिंग एजंटमध्ये यूज केलं जातं EDTA म्हणजे काय? इथिल डायमाइन टेट्रा ॲसिटिक ॲसिड आणि त्याची साल्ट. सोडियम अँड पोटॅशियम ऑफ साल्ट. सायट्रिक ॲसिड आर ॲडेड इन फॉर्म्युलेशन टू चिलेट द मेटाबॉलिक आयन्स प्रेझेंट इन द फॉर्म्युलेशन. दे फ्रॉम अ कॉम्प्लेक्स विच गेट्स डिझॉल्व इन द सॉल्व्हंट. Then suspending emulsifying and wetting agent. Suspending, emulsifying आणि wetting agent मध्ये suspending agent are used to improve the viscosity and to the particle for a long time, and methyl cellulose, carboxymethyl cellulose, gelatin use are in the sterile emulsion. Tonicity factors. The parenteral preparation should be isotonic with blood plasma and other body fluid. The isotonicity of solution may be adjusted by adding sodium chloride, dextrose and boric acid in the suitable quantities. These substances should be compatible with other ingredients of the formulations. टोनिसिटी फॅक्टरचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे, युनिट्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ इन्ग्रेडियंट्स इन द पॅरेंटल प्रोडक्ट्स मे बी एक्सप्रेस इन द डिफरंट वेज. त्यामध्ये त्यांनी फर्स्ट सांगितलं आहे वेट फॉर युनिट व्हॉल्यूम. त्यामध्ये एक्झाम्पल सांगितलं आहे ॲट्रोपिन सल्फेट इंजेक्शन 600 मायक्रोग्रॅम पर ml. प्रेग्निसोलोन इंजेक्शन 25 mg पर ml. देन पर्सेंटेज वेट और व्हॉल्यूममध्ये सांगितलं आहे डेक्स्ट्रोज इंजेक्शन किंवा डेक्स्ट्रोज इंट्राव्हेनस इन्फ्युजन 5% वेट बाय व्हॉल्यूम, अँड सोडियम क्लोराईड इंट्राव्हेनस इन्फ्युजन 0.9% वेट बाय व्हॉल्यूम. देन मिलीमोल्स पर युनिट व्हॉल्यूममध्ये सोडियम बायकार्बोनेट इंट्राव्हेनस इन्फ्युजन 150 मोल ईच ऑफ सोडियम अँड HO3 per liter. Potassium chloride solution strong 2 moles each of potassium and calcium per ml. These are the concentration of the tonicity. या लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे की फॉर्म्युलेशन्स ऑफ पॅरेंटल
प्रिपरेशन्स त्यामध्ये बी दोन टाईप्स व्हेकल आणि ॲडज्युवंट्स. व्हेकलमध्ये ॲक्वेस व्हेकल, नॉन ॲक्वेस व्हेकल. ॲक्वेस व्हेकल वॉटर आणि नॉन ॲक्वेस व्हेकल अल्कोहोल आणि ऑइल. देन ॲडज्युवंटमध्ये असा सबस्टन्स जो की स्टॅबिलिटी इन्क्रीज आणि स्टॅबिलिटी आणि प्रोडक्टची क्वालिटी इन्क्रीज करतो. रिमेनिंग पार्ट विल बी डिस्कसिंग नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.